रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 29 जून 2026 म्हणजेच वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे. सणाच्या दिवशी आपल्याला मासिक धर्म असल्यास आपण पूजा करावी का किंवा करू नये, किंवा गर्भवती महिलांनी पूजा कशी करावी, अविवाहित मुलींनी वडाची पूजा करावी की ओटी कशी भरावी, वडाला स्पर्श करावा की न करावा, कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दलची माहिती अगदी थोड्या वेळामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी कमीत कमी वेळेमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल. तर वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी जर आपल्याला मासिक धर्म असेल तर आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकत नाही. तुम्ही फक्त मनोमन वडाची पूजा करू शकता, म्हणजेच मासिक पूजा ज्याला म्हटलं जातं. म्हणून वडाच्या झाडाला आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. सत्यवान सावित्रीची कथा ऐकायची आहे. या दिवशी तुम्ही वडाच्या झाडाची प्रत्यक्ष पूजा करू शकत नाही. ज्या महिलांना मासिक धर्माचा 5वा दिवस असेल त्यांनी 4थ्या आणि 5व्या दिवशी डोक्यावरून स्नान करून 5व्या दिवशी जर तुम्हाला रक्तस्राव होत नसेल तर तुम्ही याची पूजा जी आहे ती करू शकता. 2 वेळा डोक्यावरून स्नान करून ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी वडाच्या झाडाची पूजा करू शकता, परंतु त्यांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नयेत. वडाच्या झाडाची ओटी भरू नये. वडाची झाडाची पूजा केल्यानंतर आपण 5 सुवासिनींची आंब्याने, गव्हाने आणि ओटी भरतो, परंतु तुम्ही जर गर्भवती असाल तर कोणाचीही ओटी तुम्हाला भरायची नाही किंवा आपली ओटी इतर महिलांकडून भरून घ्यायची नाही. अशा प्रकारे तुम्ही फक्त वडाच्या झाडाची पूजा करू शकता. प्रदक्षिणा घालू नये किंवा ओटी भरू नये. ज्या मुली अविवाहित आहेत तर त्यांनी वडाच्या झाडाला प्रार्थना करू शकतात उत्तम वर मिळण्यासाठी, परंतु वडाच्या झाडाची प्रत्यक्ष पूजा व फेरे तुम्ही घेऊ शकत नाही. वडाच्या झाडाला 7 फेरे घ्यावेत. वडाच्या झाडाची पूजा करत असताना वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाची फांदी तोडून त्याची पूजा करू नये, कारण की फांदीची जेव्हा तुम्ही पूजा कराल तर तेव्हा फांदी निर्जीव असते, त्यामध्ये प्राण नसतात आणि अशा झाडाची फांदी तुम्ही पूजा करण्यासाठी वापरू शकत नाही. त्यामुळे आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळत नाही. धन्यवाद.